नमस्कार, मी अंजली. कसे आहे तुम्ही? आमचं सगळं मस्त चालू आहे. तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही बनवणार वडापाव. आणि त्याआधी मी जाते आतंकी केस कापून येते. आणि वडापावची तयारी फक्त करून ठेवणार आहे. आणि वडापाव तळणार आहेत आतंकी पप्पा. तर चला, आल्यानंतर तुम्हाला दाखवतो आम्ही वडापाव कसे करतो. ऐक ना, वडापावचा ठेचा करायचा. मी घेतले लसूण, आलं, मिरची आणि धणे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण ठेचा तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात टाकले. आता आपण ह्याला मिक्सरला लावून घेऊ. भरड करायचं आपल्याला. हे बघा, झालंय आपलं. भरड पाहिजे. आणि लसूणची साली नाही काढायची. साल असली ना की त्याला वड्याला चव मस्त येते. चला, आता आपण ह्याची फोडणी देऊया. आणि हे बघा काय चाललंय. पसारा काढून ठेवले त्या दोघांनी तिघांनी. हे बघा, हे बघा, आदू बघा, आदू बघा. हाय, नमस्कार. आमचं काय, आज आमचा वडापाव आहे. स्पेशल आहे. बाय बाय आदू. हाय आदू, हाय कर. ए आदू, कशी ऍक्टिंग करतात. अरे बापरे, याला गोळी लागली. आता एकदा फोन आले. अरे बापरे. आणि आजूचा बघायचं, डान्स बघायचा. अजून आज मूड मध्ये नाहीये. तरी खेळली घेतली. आवाज दाबत बसलाय. तुझा फक्त नमस्कारच असतो. आता कढई गरम करत ठेवले. त्यात तेल पण टाकले. आता हे गरम झाले तेल की आपण त्याच्यात आपण टाकूया राई. आता आपण ह्याच्यात टाकूया राई. राई तडतडली की आता टाकूया उडदाची डाळ. आणि मेथीचे 2 दाणे. काय करून घेऊ. आणि ते टाकूया थोडंसं आपण ओवा. ओवा टाकले. नंतर टाकूया कढीपत्ता. हळद पावडर 1 चमचा. हिंग टाकायची होती. हिंगाची त्याची सापडत नाही मला. आजूच्या हातात तिथे त्याने कुठं टाकली ते सापडत नाही. फ्राय करून घेऊ. नंतर त्याच्यात टाकूया आपण ठेचा. जास्त बारीक ठेवायचं. मस्त फ्राय करायचं. कच्चा वास आहे ना तो निघून जायला पाहिजे. तरच आपल्या वड्यांना मस्त टेस्ट येतो. आणि ह्याच्यात मीठ टाकायचं नाही. मीठ आपण जेव्हा वडे करायला घेऊ बटाट्यात मीठ टाकायचं आणि ठिसं टाकायचं. मस्त फ्राय करून द्यायचं याला. हे बघा, बटाटे उकडून ठेवलेत. हे बघा, मस्त फ्राय झाले. आणि मस्त बिर्याणी सुगंध सुटलाय असा ठेच्याचा. आपण करूया गॅस बंद आणि वड्याची तयारी करूया. बटाटा असं मॅश करून घ्यायचं आपण. पहिला आपण मीठ टाकू याच्यामध्ये असं व्यवस्थित. चवीनुसार मीठ टाकणार. हां, चवीनुसार. पण का टाकणार ते सांगतो तुम्हाला. पहिलं मीठ नाही टाकत आम्ही. नंतर कोथिंबीर टाकणार आहोत. मीठ टाकले चवीनुसार. आता कोथिंबीर टाकू याच्यात. आणि ती मिक्स करून घेऊ. ते मिक्स करून घेऊ. तर आथांसाठी मला काढायचं म्हणून ठेचा टाकायचा आहे अजून. साठी साईडला काढलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ठेचा टाकू.
चवीनुसार ठेचा टाकायचं म्हणजे जेवढं आपल्याला तिखट वगैरे लागेल हा. तेवढं टाकायचं. आणि हे बघा इथं तेल गरम करत ठेवले बघा. ते मिक्स करून असे गोळे करून घ्यायचे, वड्याचा आकार द्यायचा. आणि दुसरीकडे आमचा आता बघा कसा अभ्यास करते गुड बॉय सारखा. करा करा अभ्यास कर. बघ कसं लिहितो बघू रे. अरे वा, बी काढतो तू. बी फॉर इथं बेसन कालवतात. बेसन कालून झाले की आपली वडी डायरेक्ट जाती घ्या तेलात डुबकी मारायला. नाही हो पोहायला जातील ना. ॲक्च्युली आमचं एक चॅनल आहे रितेश अंजली लाईव्ह म्हणून, आणि तेव्हा आम्ही ना वडापावचा स्टॉल चालू केला होता. वडापावचा स्टॉल चालू केला तर त्यात आम्ही भरपूर असे प्रकार ठेवलेले ना. पाणीपुरी शेवपुरी सगळा होता, पिझ्झापासून सँडविच पर्यंत सगळा भेटायचा. आता हे काय करता, चुरा का? हे बाबूसाठी आतासाठी चुरा त्याला आवडतो ना. चुरापाव. चुरापाव पण आम्ही विकायचं. म्हणजे अशी चुरा झाली ना तर लोक चुरापाव म्हणून आवडीने खायचे, मागून खायचे की आम्हाला एक प्लेट चुरापाव द्या. चुरा पण असं वेस्ट करायचं नाही, ते पण विकून टाकायचं आणि चटणी पण करायचं. आज आपले वडे चालले आता डुबकी मारायला. काय झालं? काय नाही, हे कोथिंबीर होती ना. अरे अरे गेले गेले गे बघ. आता दुसरा पण चाललाय. अरे चालला चालला डुबूक. हा ऐकायला एक जोड भेटली. आता दोघं पण किती आनंदाने नाचायला लागले बघा. अरे तिसरा पण आला. अशा प्रकारे आम्ही आता सगळे वड्यांना डुबकी मारा सोडतोय. आथांचं काय चाललंय इथं, खाणं चाललंय. आथांचे वडे तयार आहेत, विना ठेच्याचे वडे. हा गरम आहे. बाजू आता बाजू बाजू निघालेत वरती. हा हा काय सुगंध सुटलाय. हा वडा पाहिजे. गाडीचं कसं येतो आता तेल उडून जाताना वडापावाचा वास कसा येतो तसं यायला लागलाय. तर अशा प्रकारे आम्ही सगळे वडे भाजल. चला आता झाल्यानंतर भेटूया. तर वडे झाले आता. म्हणजे आपण वडे खाऊन सांगते कसे आले. बनवता कदावी मस्त एक नंबर झाले. तुम्हाला माहिती आहे आम्ही जेव्हा लहान होतो ना, म्हणजे 5वी 6वीला तर आम्हाला वडापाव 2.5 रुपयाला भेटायचा. आम्हाला पण भेटायचं 2 रुपयाला. आणि मला 2.5 रुपये चटणी पण 50 पैशाला भेटायचं आम्हाला. नाही आम्हाला 2.5 रुपयाला भेटायचं. आमची तरी काका आणि काकी असायची शाळेजवळ वडापावचं असं दुकान म्हणजे असं साईडला ते स्टोव होता त्याच्यावर ते करायचे आणि ते 2.5 रुपयाला विकायचे.